रामायण कथेमध्ये असा भाग आहे की हनुमंत आपली शक्ती विसरून गेले होते. सगळ्यांना माहित आहे, बालवयामध्ये गर्व झाला होता हनुमंतांना. या पर्वतावरून त्या पर्वतावर, त्या पर्वतावरून त्या पर्वतावर ऋषी मुनी ध्यान तपश्चर्या करत होते आणि हनुमंत उठवायचे या पर्वतावरून दुसरीकडे नेऊन ठेवायचे, विचार करायचे. मग शेवटी त्यांनी तक्रार केली कोणाकडे? दुर्वासांकडे. आता दुर्वास सगळ्यांना माहिती आहे अतिशय कोपिष्ट ऋषी. मग दुर्वास स्वतः बसले आणि त्यांनी ध्यान लावलं, परंतु ध्यान लावलं नव्हतं डोळापुढं आणि बघितलं कोण करतंय हे. तर त्यांच्या लक्षात आलं की हे हनुमंत करतो. आणि मग हनुमंतांना त्यांनी शाप दिलाय हनुमंतांना की ऐन वेळी तू तुझी शक्ती विसरून जाणार. माहिती आहे ना सर्वांना हा शाप दिलेला. मग अंजनी मातेने काय केलं? तपश्चर्या केली आणि तपश्चर्याने शाप मागितला. शाप नव्हे, शाप देऊ नका, हा शाप मागे घ्या सांगितलं. परंतु दुर्वास होते, ते दिलेला शाप मागे घेणार नव्हते. त्यांनी सांगितलं मी शाप दिलाय, तो शाप तर होणारच, परंतु मी तुला उशाप देतो की जेव्हा कोणी याला ही शक्तीचं स्मरण करून देईल तेव्हा मात्र याची शक्ती पुन्हा येईल. आणि ही शक्ती पुन्हा केव्हा आली? जेव्हा सीतेचं हरण झालं. सीता अशोक वाटिकेमध्ये वाट बघत होती रामचंद्रांची आणि इकडे श्रीरामचंद्र, लक्ष्मण, अंगद, नल, नील, जांबुवंत, हनुमंतराय हे सगळे समुद्राच्या एका बाजूला होते. कितीतरी फरलांग पसरलेला तो समुद्र तरुण कसा जायचा? कोण जाणार? कारण एवढी शक्ती कोणामध्येच नव्हती, जांबुवंतांमध्ये एकट्यांमध्येच होती. परंतु जांबुवंत हे आता वयस्कर झाले होते, जातील परंतु येण्याची शाश्वती नाही. सगळे विचार करू लागले आणि जांबुवंत विचार करू लागले, हा हनुमंत असा कसा बसलेला आहे, काही विचार करत नाहीये. का विचार करत नाहीये तो? कारण तो शक्ती विसरून गेला होता. आणि मग जांबुवंतांच्या लक्षात आलं, तरुण जो जाईल सिंधू महान, तरुण जो जाईल सिंधू महान, असा एकच श्री हनुमान. हा एकच आहे की जो हा एवढा महान पसरलेला सागर तरुण जाऊ शकतो, परंतु तो आपली शक्ती विसरलेला आहे, नुसता एकटाच बघतो आहे. तेव्हा जांबुवंतांनी त्यांना शक्तीची त्याला आठवण करून दिली. अरे हनुमंता, असं असं झालेलं आहे, तू का जात नाही? तू एवढा शक्तिमान आहे, लहानपणी तू सूर्याला धरायला गेला होता म्हणे, इंद्राचं वज्र एवढं महान ताकदवान वज्र तुला लागलेला आहे म्हणून तुला हनुमान म्हणतात ना, तुझ्या हनुवटीला लागलेला आहे, आणि तू ही सगळी शक्ती विसरलास. आणि मग हनुमंतांचं मुकुट थोडा थोडा हलायला लागला. आपण असतो ना, आपण ते काय म्हणतात हिप्नोटाईज करणे, त्याच्यावर जांबुवंतांनी हिप्नोटाईज केलेला आहे आणि त्याची शक्ती वापस आणलेली आहे. शेपटी उभी राहिली, बाहू थरथरायला लागले, त्याचे बाहू स्फुरण पावायला लागले आणि आता हनुमंत उठणार आणि उडी घेणार. असा तो प्रसंग आपल्याला माहित आहे. आणि योगशास्त्रानुसार नाभीचं रक्षण, षटचक्रांपैकी नाभी म्हणजे मणिपूर चक्राचं स्थान आहे. आपल्या शरीरामध्ये हे जे 6 चक्र आहेत सर्वांना माहित आहे, मूलचक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्त्रार चक्र. ज्याची साधना पूर्ण होते ना छोटे हो, त्याचा या इथून सुषुम्नेतून प्राण सहज चालला जातो. किंवा कुंडलिनी नावाची जी शक्ती आहे, ती कुंडलिनी शक्तीचा सुद्धा उत्पात त्याच्यावर होत असतो. म्हणून आपण जे म्हणतो ना की आपण जे गुरु मानतो, जे गुरुस्थानी असतात ह्या लोकांनी, म्हणजे गोंदवलेकर महाराज म्हणा, ज्ञानेश्वर माऊली म्हणा, किंवा आताच्या काळामध्ये सुद्धा अनेक असे संत आहेत, या लोकांची कुंडलिनी शक्ती जागृत झालेली असते. आणि म्हणून त्यांना ज्ञानेश्वरी, रामायण यांचं अगदी काही केव्हाही बोलू शकतात, अगदी मुखोद्गत झाल्यासारखं असते. मला माझे गुरुजी आहे, संजय गोडबोले गुरुजी आहे, यांची कुंडलिनी शक्ती जागृत आहे आणि मला ते भेटले, म्हणजे खूप एक छान प्रसंग आहे, मी सांगत नाही कारण वेळ खूप जाईल त्याच्यात. मी त्यांना असं सहज विचारलं, ते आपल्या सर्वांसारखे आहेत, ते वाटणार नाही की हे गुरु आहे, भगवे कपडे नाही, काही नाही. इंडस्ट्रीमध्ये होते, सिनेमा इंडस्ट्रीमध्ये. पहा, सिनेमा इंडस्ट्री मधला माणूस एवढा सर्वांचे गुरु बनू शकतो ही खरोखर एक विलक्षण गोष्ट आहे. आमच्या घरी माझ्याकडे नेहमी येतात,
मी त्यांचं भागवत वगैरे ठेवत असते. मी त्यांना एकदा सहज विचारलं, म्हटलं गुरुजी तुम्हाला हे तुम्ही पाठ केलं का ज्ञानेश्वरी वगैरे? म्हणजे मूर्खासारखा प्रश्न होता माझा. मग त्यांनी मला समजून सांगितलं कुंडलिनी शक्ती काय असते. तू केला ना तर तुझंही होईल म्हणाले, पण माझी साधना एवढी होऊ शकत नाही, मी छोटे मोठे आपलं काहीतरी करत असते. तर ही जी शक्ती आहे ही नाभीस्थानाची असते. आईचं आणि मुलाचं नातं, बाळ जन्माला आल्यानंतर नाभी काय होते, नाळ कापली जाते. का की आतापर्यंत मी तुला वाढवलं, आता तुला मी या जगामध्ये सोडलं आहे, तू तुझ्या पद्धतीने तुला स्वतःला वाढवायचं आहे. हे जे मणिपूर चक्र आहे, हे मणिपूर चक्र कोणी उद्दीपित केलं? जांबुवंतांनी उद्दीपित केलेलं आहे. म्हणून जे मणिपूर चक्र जांबुवंतांनी उद्दीपित केलं त्या नाभीस्थानाचं, त्या मणिपूर चक्राचं रक्षण हे श्रीरामा तुम्ही करावं. असा हा नाभीचा आणि जांबुवंतांचा संबंध दाखवलेला. नाभीम जांबवदाश्रयः सुग्रीवेश कटी पातू. सुग्रीवाचा आणि या कमरेचा संबंध काय? तो संबंध असा आहे की सुग्रीवानी श्रीरामांना वचन दिलं होतं, परंतु सुग्रीव राज्य मिळालं, पत्नी मिळाली, सुग्रीवाची पत्नी मिळाली, मग त्याच्या उपभोगामध्ये तो रमून गेला आणि रामांना दिलेलं वचन विसरून गेला. हो, रामांना थोडा राग आला, परंतु लक्ष्मण मात्र शांत बसला नाही. त्याला अतिशय संताप आला आणि लक्ष्मणांनी सुग्रीवाची कानउघडणी केली आहे. सुग्रीवा उठ, कंबर बांध. कंबर बांधा, कटीत पातू. कंबर बांधता, कंबर कशाला बांधायची? आपण सुद्धा असं म्हणायला पाहिजे, तुझं जप करत राहिलं तर आपली सुद्धा कित्येकांच्या कमरा दुखतात, गुडघे दुखतात. श्रीराम आपल्याला निदान आपलं रक्षण तर करतील. सुग्रीवेश कटीत पातू, कंबर बांध. कारण कंबर बांधली की कंबरच्या खालचा जो भाग आहे ना, हा भाग कामभावना जागृत करणारा असतो. आणि कामभावना, कामवासना जागृत झाली की मनुष्य बाकीचं सगळं विसरून जातो, कर्तव्याला दूर होतो आणि तो त्याच्यामध्येच रमतो. म्हणून कामविकार जागृतच होऊ नये म्हणून कंबर बांधायची आहे. आपण सुद्धा एखाद्या कार्यासाठी, चला बा आता माझ्या मुलीचं लग्न ठरलंय, मला कटिबद्ध व्हायचंय, तत्पर व्हायचंय. का? ही कटिबद्धता म्हणजे कंबर बांध. आपण काही अगदी कंबर बांधले कंबर बांधत नाही, परंतु तयार होतो बाकीच्या इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्याच विचारामध्ये राहतो. लग्न करायचं, कसं करायचं, काय, कुठलंही लग्नच म्हणून नाही, इतरही गोष्टी असतात. मला बा चला प्रवचन करायचं आहे, तर मी बाकीचे सगळ्यांशी बोलताना माझ्या मनामध्ये तेच विचार असतात. त्याच्यामुळे मी सतत कीर्तनही करायचं आहे, सगळ्यांमध्ये असून सुद्धा मी माझ्यातच असते. तेही कंबर बांधणे, कटिबद्ध व्हायचं आहे. म्हणून सुग्रीवाने त्याची कानउघडणी केली आहे. सुग्रीवा उठ, कंबर बांध. आणि त्या पत्नीच्या विलासोपभोगात रमायचं नाही. तुला जे कर्तव्य तू रामांना जे वचन दिलेलं आहे ते वचन तुला पूर्ण करायचं आहे, वचनपूर्ती करायची आहे. म्हणून सुग्रीवेश कटीत पातू. माझ्या कमरेचं रक्षण कोणी करावं? श्रीरामांनी करावं. पुढे सुग्रीवेश कटीत पातू सक्थिनी म्हणजे मांड्यांचं रक्षण कोणी करावं? हनुमंतांनी ज्यांना प्रभू मानलेला आहे. मांड्या ठोकूनच सांगतो आपली ताकद लोकांना. एक तर दंड ठोकतो, नाही तर मांड्या ठोकतो. ऐकली आपली ताकद आपण इतक्या मांड्या मजबूत कर की मी सुद्धा माझी ताकद समोरच्याला सांगितली पाहिजे, एवढी ताकद माझ्याकडे आली पाहिजे. म्हणून सक्थिनी हनुमत प्रभू. पुढे उरू म्हणजे सुद्धा मांड्याच. हे रघुत्तमा, माझ्या मांड्यांचं रक्षण कर. मला खूप ह्या मांड्या ताकदवान, हो मांड्या ताकदवान जर झाल्या तरच मी भरपूर चालू शकेल ना. मांड्या तर ताकदवान नाही, मांड्या चालू शकणार नाही आपण. म्हणून मांड्यांपासून पौच्यापर्यंतचं सगळं रक्षण हे श्रीरामा तूच करावं. रघुन मधला उत्तम असलेला रघुत्तम असा श्रेष्ठ राजांनी माझ्या उरू भागाचं रक्षण करावं. उरू रघुत्तमं पातु रक्षक कुलविनाशकृत. असा ज्यांनी, हे श्रीरामा, ज्यांनी कुळाचा, त्या राक्षसांचा विध्वंस केला आहे, अशा सर्व राक्षसांचा ज्यांनी विनाश केलेला आहे, अशा श्रीरामांनी माझं रक्षण करावं. रक्षक कुलविनाशकृत. पुढे काय दिलेलं आहे? जानुनी. काय महत्वाचं आहे? जानुनी म्हणजे गुडघा. गुडघ्याचं रक्षण सेतू बांधणाऱ्या रामचंद्रांनी करावं. का? सेतू बांधण्याचा आणि या गुडघ्याचा संबंध काय?
हे सेतू आहे हा आपला. चौड्यापासून तर मांडीपर्यंतच्या भागामध्ये जो आहे ही बिजागिरी आहे आपली. आणि म्हणूनच आपण चालू शकतो, उठू शकतो, बसू शकतो. ते आहे म्हणून आपण सरळ जर असते नुसते अगदी आपण करू शकू का? नाही करू शकणार. ज्यामुळे हे गुडघे जे आहे त्या गुडघ्यांचं ह्या बिजागिऱ्याचं रक्षण हे श्रीरामातूनच करावं. आपल्या शरीरामध्ये योगशास्त्रानुसार पंचतत्व आहे. पुन्हा योगशास्त्र येणारच. पंचतत्वाचा हा देह बनलेला आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आहे की नाही. हे जे जडतत्व आहे चौड्यांपासून गुडघ्यांपर्यंत हे जडतत्व आहे. कारण याच्यावर आपण उभं राहतो म्हणून जड असलं पाहिजे. त्याच्यावर उभं राहता आलं पाहिजे, जड असलं पाहिजे. हे जडतत्व आहे. गुडघ्यापासून तर कमरेपर्यंतचा जो भाग आहे तो आप आहे. इथे सगळं पाणी आहे, आपल्या पूर्ण पाणी आहे, आपतत्व आहे. कमरेपासून पोटाचा भाग छातीपर्यंतचा जो भाग आहे तो आहे अग्नी तत्व. इथे अग्नी आहे, जेवण करतो ना आपण, तेज, हे तेज आहे हा अग्नी. आणि इथून जो भाग आहे विशुद्ध चक्रापर्यंतचा हा जो भाग आहे याच्यामध्ये वायू चक्र आहे. कारण श्वासोच्छवास आपण घेतो. आणि पुढे जे आहे ते आकाश तत्व आहे. पुन्हा तेच साधना पूर्ण झाली की या आकाश तत्वाद्वारे मनुष्याचा प्राण सहज निघू शकतो किंवा कुंडलिनी जागृत होऊ शकते. असा हा पंचतत्वांचा आपला देह आहे. आणि या चौड्यापासून तर मांडीपर्यंतचं हे जे रक्षण करणार आहे तो आपला हा गुडघा आहे. म्हणून ज्यानं सेतू बांधला त्या श्रीरामांनी माझ्या गुडघ्याचं किती विशेषण आहे. प्रत्येक आपण हा विचार म्हणताना कधीच केला नाही. पाठ आपली जरूर आहे. जानुनी सेतुकृत पातू जंगे दशमुखांतकः. पुन्हा दशमुखी रावणाचा ज्यानं अंत केलेला आहे. जंगे दशमुखांतकः. त्या श्रीरामांनी माझ्या मांड्यांचं सुद्धा रक्षण करावं. आता तुम्ही पहा मांड्या किती ताकदवान असतील श्रीरामांच्या. कारण कुठून पायी आले? अयोध्येपासून लंकेपर्यंत पायी गेले. हो, कुठे रथ होता? रथ थोडी होता त्यांच्यावर. आणि असं एकमेव युद्ध आहे की जे एक श्रीरामांची टीम पूर्ण जमिनीवर आहे आणि एक सरथ आहे, रथामध्ये बसून आहे. त्या रावणाने किती पळवलेलं आहे श्रीरामांना, कुठे कुठे दौडवलेलं आहे, कुठे कुठे घोड दौड चालू होती. आणि तसे तसे श्रीराम सुद्धा पळत होते. इतकी ताकद त्या मांड्यांमध्ये, त्या पायांमध्ये होती. किती पळत होते आणि कुठेही हरले नाही, कुठेही कमी पडले नाही. आणि 8 दिवस हे युद्ध चालू होतं. तेव्हा वरती चर्चा सुरू झाली. 8 दिवसानंतर उशिरा झाली हो देवांना. मग तिथे समिती नेमल्या गेली आणि मग त्याच्यामध्ये चर्चा अशी झाली की एक सरथ आहे आणि एक पायी आहे. हे युद्ध सप्रमाण नाही. जरी रावण जिंकला तरी हे सप्रमाण नाही. आणि म्हणून इंद्रांनी आपल्या अत्यारीतला एक रथ खाली पाठवला. नुसता रथ नाही पाठवला बरं का, त्याच्यासोबत सगळं शस्त्र अस्त्र माहीत असलेला मातली सुद्धा पाठवलेला आहे. आणि अशा त्या रथातून आणि मग राम रथामध्ये आरूढ झालेले आहे. आणि त्याच्यानंतर जे युद्ध झालं तिथे रावणाचा अंत झालेला आहे. दशमुखी रावणाचा अंत झालेला आहे. आणि म्हणून त्या दशमुखी रावणाचा अंत ज्या श्रीरामांनी केला त्या श्रीरामांनी बलवान अशा ज्यांच्या मांड्या आहे, पाय आहे, त्या श्रीरामांनी माझ्या मांड्यांचं सुद्धा रक्षण करावं. जानुनी सेतु कृपातु जंगे दशमुखांतकः पादौ विभीषण श्रीद. आता पायांचा आणि विभीषणांचा संबंध काय? ज्या विभीषणांना श्रीरामांनी संपत्ती दिली त्या श्रीरामांनी माझ्या कशाचं? पायांचं रक्षण करावं. विभीषण अत्यंत हुशार होता आणि हुशार होता परंतु अतिशय विवेकी होता. रावण हुशार नव्हता का? सर्वात हुशार ब्राह्मण पण राक्षस कुळात का कोण होता? रावण होता. रावणाजवळ सगळ्या 14 विद्या आणि 64 कला त्याला माहित होत्या आणि अतिशय कलाकार होता तो. आपल्याला सगळ्यांना माहित आहे. श्रीरामांजवळ हे काहीच नव्हतं. कधी ऐकलंय का श्रीराम सतार काढून बसले आहे किंवा नटराजासारखे नृत्य करत आहे? असं काही नव्हतं. रावण इतका कलाकार होता परंतु या सगळ्या गोष्टींना विवेक नव्हता. त्याच्याजवळ विचार नव्हता.
काय चांगलं काय वाईट हे त्याला कळत नव्हतं. किम कर्तुम किम अकर्तुम हा विवेक त्याच्याजवळ नव्हता. विभीषणाने समजून नाही सांगितलं का? खूप समजून सांगितलं. मंदोदरीने समजून सांगितलं, परंतु अहंकार आणि उन्मत्तपणा इतका आला होता की कोणाचंही त्याने ऐकलं नाही. आणि म्हणून विभीषण श्रीरामांच्या पक्षात गेलेले आहेत. ऐकले आपल्याला सगळ्यांना माहित आहे. तिथे जाऊन त्यांनी काय केलं, श्रीरामांना सेतू बंधनाच्या वेळेस खूप मदत केलेली आहे. एकटे गेलेले नाहीये, तर सोबत 4-5 राक्षसांना त्यांच्या याच्यातले त्यांच्या विचारसरणीचे राक्षसांना घेऊन गेले आणि त्यांनी त्या सेतूचं अगदी रात्रभर डोळे लावून रक्षण केलेलं आहे. कारण रावण केव्हा तो मोडून काढेल काही खरं नव्हतं रावणाचं, म्हणून त्याचं रक्षण केलेलं आहे. आणि रावणानं कुठे कुठे काय काय योजना करून ठेवलेल्या आहे या विभीषणांना माहित होत्या. आणि म्हणून विभीषणांनी श्रीरामांना खूप मदत केली आहे का. युद्धामध्ये रामांचा विजय हा विभीषणांनी काही अनेक गोष्टींमध्ये मदत केली आहे, म्हणून सहज विजय होऊ शकला. आणि असे हे विभीषण बघा, श्री का म्हणलेला आहे, लक्ष्मी का दिलेली आहे. आता युद्ध झालेलं आहे, रावणाचा नाश झालेला आहे, लंका आता कोणाला द्यावी म्हणून विभीषणाला ही लंका दिलेली आहे, संपत्ती ही लक्ष्मी दिलेली आहे. विभीषण काय म्हणतात, सर्व अयोध्येला चालले तुम्ही, परंतु मला सोडून. विभीषणांच्या डोळ्यात पाणी आलेले आहे. नको रामा, मला हे सोनं नको, मला ही लंकाही नको. राम मिळाल्यानंतर कशाचं आलं सोनं, सगळं सोनं त्या रामामध्ये एकवटलेलं आहे, त्याच्यामुळे मला ही लंका नको, मी तुमच्या सोबतच येणार. तेव्हा श्रीरामांनी त्यांना सांगितलेलं आहे की अरे या सोन्याचं रक्षण तुला करायचं नाही, या लंकेच्या राज्याचं रक्षण करायचं आहे. तू केव्हाही माझ्या चरणांचं स्मरण कर, मी अगदी तुझ्याजवळ धावून आलेला आहे. आणि म्हणून विभीषणाला ज्यानं श्री दिली, ज्यानं विभीषणाला संपत्ती दिली, अशा श्रीरामांनी माझ्या चरणांचं रक्षण करावं. बघा कसं असतं, अगदी प्रत्येक विशेषण श्रीरामांच्या प्रत्येक अवयवाला उदकौशिक ऋषींनी दिलेली आहे. पुढे काय, पादो विभीषण श्रीद पातु रामो किरंबकु, या अखिल देहाचं रक्षण अपार मस्तक का आपण डोक्यापासून सुरू केलं चरणांपर्यंत नेलेलं आहे. हे रक्षण कोणी करावं, श्रीरामांनी करावं. इथे सुद्धा राम, राम म्हणजे काय, राम हा शब्द रम या शब्दापासून तयार झालेला आहे. रम म्हणजे रमयती सर्वान, म्हणजे सर्वांना आनंद देणारा असा तो श्रीराम. त्यांनी काय करावं, माझ्यातलं मन, माझ्यातली शक्ती, माझ्यातली बुद्धी, माझ्यातला विचार, माझ्यातला विवेक, माझ्यातली नीतिमत्ता अशी करावी की समोरच्या व्यक्तीला माझा सहवासाचा आनंद व्हावा, मी समोर असल्याचा आनंद त्या व्यक्तीला व्हावा. म्हणून हे श्रीरामा, माझे शरीरच असं घडो की माझ्या असण्यानं, माझ्या बोलण्यानं, माझ्या कृतीतून, माझ्या सहवासातून, माझ्या आचरणातून सगळ्यांना मी हवीशी वाटावी. आता मी आहे म्हणून एखादी व्यक्ती असेल तर हवाहवासा वाटावा, म्हणजे सर्वांना मी हवाहवासा वाटावा, असं माझं चरित्र घडव, असं माझ्या देहाचं रक्षण कर, अशी प्रार्थना या 15 श्लोकी रामरक्षेतून केलेली आहे. काय आहे माहितीये का, आपल्याला संपूर्ण रामरक्षा म्हणायला जरी वेळ नसेल तरी निदान हे 15 श्लोक म्हणून स्वतःचं आपण रक्षण करून घ्यावं. आपण स्वतःचं रक्षण केलं की आपोआपच ते रक्षण हा श्रीराम आपल्या भोवती हे वज्राचं पंजर ठेवून तो रक्षण करणारच आहे. आणि म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये लहानपणापासून आता आपण थोडीशी संस्कृती विसरत चाललो. 7च्या घराच्या ऐवजी 7 नंतर बाहेर. आता हे अनेक कुटुंबांमध्ये हे असं होऊन राहिलेलं आहे. पण मला असं वाटतं भारतीय संस्कृती जर आपल्याला टिकून ठेवायची असेल, किती मोठे व्हा ना, परंतु रामरक्षा पाठ असू द्या. मी आता एक घरगुती कारण सांगते. जेव्हा माझ्या मोठ्या मुलीचं लग्न झालं तेव्हा माझा जावई जो अजिंक्य, त्याला रामरक्षा पाठ नव्हती आणि मी त्याला बंधन टाकलं होतं, पुढच्या वाढदिवसापर्यंत तुझी रामरक्षा पाठ झाली पाहिजे. आणि खरंच ऐकलं त्यांनी. रामरक्षा पाठ झाली आहे, भीमरूपी महारुद्रा पाठ आहे, नंतर आपला हनुमान चालीसा पाठ आहे आणि त्याच्यासोबतच त्याचा लहान मुलगा जो आहे माझा नातू अद्वैत, तो सुद्धा म्हणतो. अशी रामरक्षा घराघरातून पाठ पाहिजे. लहान मुलांची तर निश्चितच पाठ पाहिजे आणि नसेल तर निदान
श्लोकी सुरक्षा कवच आहे, हे कवच तरी मुलांना सांगा. आणि अनायसे आता या देशामध्ये आपल्या नरेंद्र मोदींनी सुंदर रामललांची स्थापना केली आहे. हे रामलला अयोध्येमध्ये विराजमान झालेले आहे. आपणही घरोघरी त्यांना त्यांची प्रतिष्ठापना करतो आणि त्यांना आमंत्रित करतो, त्यांना आमंत्रित करून त्यांना अभिमंत्रित करतो. हे खूप चांगलं आहे. अशानेच हा देश एका उच्च शिखरावर नरेंद्र मोदींचं जे विश्वगुरूचं स्वप्न आहे ते स्वप्न निश्चित पूर्ण करणार. आणि मी कामाच्या चरणी इच्छा व्यक्त करते. आणि मला आज तुम्ही सगळ्यांनी शांततेने माझं हे थोडं कपडं बोलणं ऐकून गेलं. वेडा वाकडा गाईनं परी तुझ्याची पडवीनं, बस जे सेवा आहे ती मी रामचंद्रांच्या चरणी अर्पित करते, समर्पित करते आणि तुमचा सर्वांचा निरोप घेते. तुमचे खरंच खूप धन्यवाद. रामो राजमणी सदा विजयते, रामं रमेशं भजे, रामेणाभ्येतां निशाचरचमु, रामाय तस्मै नमः, रामाय तस्मै नमः, रामाय तस्मै नमः. धन्यवाद. खूप छान केलं. माझी एक मैत्रीण आहे, ती म्हणे आम्ही वाढदिवस जेव्हाही मनवतो आणि आपण मुलांना अक्षरशः